तिरुपती नजीकच्या तिरुचानूर येथील पद्मावती देवीला सोलापूरच्या पद्मशाली समाजाकडून माहेरची साडी अर्पण करण्यात आली। पद्मावती ब्रह्मोत्सवात हा सोहळा झाला, त्यात सोलापूरच्या 15 जोडप्यांचा सहभाग होता। पद्मशाली पद्मावती देवी ब्रह्मोत्सवम संस्थेच्या वतीनं त्याचे आयोजन करण्यात आले होते। संस्थेचे संस्थापक जनार्दन कारंपुरी, अध्यक्ष अंबादास बेंगी, सचिव अजय पोन्नम, खजिनदार नागेश सरगम यांच्या नेतृत्वाखाली सोलापूरहून पद्मशाली समाजातील 15 जोडपी तिरुपतीला गेले। विधिवत पूजन करून साडी अर्पण केली। भगवान व्यंकटेश्वर यांच्या पत्नी पद्मावती देवी या पद्मशाली समाजाच्या कन्या आहेत, त्यामुळे तेथील ब्रह्मोत्सवात माहेरची साडी देण्याची परंपरा सोलापूरच्या पद्मशाली समाजाने सुरू केली। गेल्या 15 वर्षांपासून सोलापूरच्या समाज बांधवांना त्याचा मान मिळत असल्याची माहिती अध्यक्ष बिंगी यांनी दिली। या सोहळ्यात दत्तात्रय पोसा, बालाजी वडलाकोंडा, ब्रह्मोत्सवम संस्थेच्या महिला विभाग प्रमुख स्वाती चिटकेन, चंद्रशेखर सरगम आदींचा सहभाग होता। पद्मावती देवी या पद्मशाली कुळातले असल्याने ब्रह्मोत्सवात माहेरची साडी अर्पण करण्याची परंपरा आहे। माहेरची साडीला तेलुगू भाषेत पुट्टिंटी पट्टुचीरा असे म्हणतात। याबाबत माजी महापौर जनार्दन कारंपुरी यांनी माहिती दिली। कुटुंबातील सोहळा असा कार्यक्रम होतो। तिरुचानूर येथील देवस्थानकडून त्याचे निमंत्रण येते, त्यानंतर सुंदर अशी साडी निवडण्यात येते। तिरुचानूर येथे कुटुंबातील सोहळा वाटावा असा हा कार्यक्रम असतो, असे या कार्यक्रमात सहभागी असलेले व या यात्रेचे संपूर्ण नियोजन करणारे पुण्य श्रीवारी सेवाचे स्वाती चिटकेन यांनी सदर माहिती दिली।